संविधानाला जात धर्म नसतो तसा अन्नालाही जात धर्म नसतो। अन्नदानाची सात्विक भावना ही मानवतेची आहे। सामाजिक बेबनाव, क्रूरता व असुरक्षा रोखण्याकरता सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून नैतिक मूल्यावर आधारित संवेदनशील समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले। वल्लवाचार्य स्वर्गीय व.मा. जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा 4था अन्न ब्रह्म पुरस्कार पुणे शहरातील नामांकित श्री मुरलीधर व्हेज अर्थात पूर्वाश्रमीचे मुरलीधर भोजनालयाचे संचालक श्री व सौ शारदा गोपाळ तिवारी व कुटुंबियांना प्रदान करण्यात आला। विमलाबाई गरवारे हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर म्हणाले, अलीकडच्या तरुण पिढीला अन्न किंवा अन्नदान ही संकल्पनाच कळलेली नाही। 2 मिनिट नूडल्सच्या जमान्यात अन्न तयार करण्यामागचे कष्टच कळत नाही। पुण्याच्या विकासात जसे उद्योग क्षेत्राचे महत्त्व आहे तसे शिक्षण क्षेत्राचे पण आहे। पुण्यात दरवर्षी 4 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, त्यातील बहुतांश विद्यार्थी नोकरीनिमित्त पुण्यातच राहतात। या काळात भोजनालयाचा खूप मोठा आधार त्यांना असतो। उल्हास पवार म्हणाले, पिझ्झा बर्गर सारख्या पाश्चात्य फास्ट फूड खाद्य संस्कृतीच्या वावटळीत भारतीय खाद्य संस्कृती जपण्याचे काम मुरलीधर भोजनालय व तिवारी कुटुंबीय करत आहे, जे निरोगी प्रकृतीकरता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलं। पुरस्काराला उत्तर देताना गोपाळ तिवारी म्हणाले, पूर्वाश्रमीच्या मुरलीधर भोजनालयाची ओळख जपण्यासाठी विद्यार्थी मेसची संकल्पना मर्यादित संख्येत आजही राबवित आहोत। सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने व्यवसायात नैतिक मूल्यांचे अधिष्ठान ठेवणे गरजेचे असून नफ्याबरोबर ग्राहकांचा संतोष व समाधान कमावणे हे मुरलीधरचे प्रथमपासून वडिलोपार्जित उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितलं। डॉक्टर न.मु. जोशी सरांनी वडिलांच्या अर्थात वल्लवाचार्य महादेव वामन जोशी यांच्या कष्टप्रद आयुष्याचे स्मरण ठेवत कृतज्ञतेचे पांग फेडण्यातून इतर अन्न व्यावसायिकांना सामाजिक जाणीवेची प्रेरणा देण्याचा हेतू साधला आहे। कामगार वर्गाप्रती आजवर जपलेला कौटुंबिक व मानवी दृष्टिकोन व त्याची कृतिशील दखल इत्यादींमुळे हे शक्य झाल्याचे गोपाळ तिवारी यांनी सांगितले। देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आई वडिलांची आठवण त्यांनी ताजी ठेवली। आत्मा आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यांचा आत्मा असेल तर त्यांना निश्चित समाधान मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही। आणि म्हणून अनेक पुरस्कार दिले जात आहेत, पुरस्कार विकत घेतले जातात, विकत दिले जातात। लोकशाहीच्या बाजारामध्ये खासदार आमदार विकले जातात तर पुरस्कारही विकले जातात, त्यामध्ये विशेष असं काही नाही। पण जोशी सरांनी आपल्या आईवडिलांच्या नावाचा दिलेला पुण्यप्रद अशा प्रकारचा पुरस्कार विकला नाही, विकत घेतला जात नाही याची खात्री म्हणून आमचे गोपाळराव तिवारी आणि शारदा तिवारी यांना जो पुरस्कार दिला गेला तो गुरु असून सुद्धा गुरुच्या पेन्शनमधनं 5,000 रुपये त्यांनी या पाकिटामध्ये घालून दिलेले आहेत। आतापर्यंत शिष्य गुरुला गुरुदक्षिणा देत होता, पण गुरुच नुमवीचे गुरु डॉक्टर न.म. जोशी आपल्या विद्यार्थ्याला मुरलीधर व्हेजच्या संदर्भामध्ये 5,000चा पुरस्कार देतात, ही अत्यंत बहुमानाची गोष्ट असे मी मानतो। व्हेज अर्थात मुरलीधर भोजनालयाची सेवा गेली 63 वर्षे विनाखंड सुरू आहे। त्यात माझी पत्नी, माझी मुलं या सगळ्यांचं योगदान आहे आणि त्यामुळेच आजपर्यंत ही यशस्वी वाटचाल सुरू आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपालजी सबनीस हे देखील या ठिकाणी आले, त्यांच्याबद्दल देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो। त्याचप्रमाणे प्रसादजी जोशी आणि संपूर्ण जोशी परिवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी जात पात धर्म भेद आणि पक्ष याच्या पलीकडे जाऊन आपल्यावर प्रेम करणारे मुरलीधर भोजनालयाचे परिवाराचे हितचिंतक आणि माझे सहकारी मित्र परिवार लेख लिहिले, अशोक बापट पत्रकार यांनी त्यांना लिहितं केलं आणि त्यांनी एक दिवस मुरलीधर भोजनालयाची गाथा लिहिली। कारण आमचे वडील शंकररावजी, शंकरलाल, शंकर शेठ, शंकर भाऊ, शंकर महाराज अनेक उपासना त्यांना असायचे
आणि मुरलीधर मंदिराचे ते 50-60 वर्ष सेवा पूजा करत होते.